आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि तुला ते पौष्टिक सूप बनवायचे ना तुझ्या मिस्टरांसाठी. करा. हो. अंजली इकडे इकडे. काय करी तिचं कोणी बघितलं ना वाट लागेल माझी. फोन बिन कशाला करतो आणि तू. आता मी ते अडकलो काय करू तेच सांग. आता तू एक काम कर, घराच्या ना बॅक साइडून एक गेट आहे, तू तिथून एंटर कर. तिथून सर्वंट्स ये जा करतात ते बरोबर राहील. ओके. चालेल चालेल. पण मला सांग मी हात गेल्यावर कोणी मला ओळखलं तर. अरे कोणी ओळखणार नाही, तू जा तर आधी, बाकी मी मॅनेज करते. ओके. चालेल ओके. तिथून कुठून जातो तू करून जाऊ ना इथून. अरे हो मिनिटनं जाणार आहेस का? जा. ऑल द बेस्ट. सूपच्या रेसिपी खूप छान दाखवतात या. हो. पण टोमॅटो अगदी बारीक चिरायला सांगितलेत. हो हे काय बारीकच चिरते मी. मग उकडून नाही घ्यायचे का ते? आई उकडून नको ना, आपण परतून घेऊयात, म्हणजे सत्व राहील ना त्यातलं. हा बरोबर आहे. नाही मी नेहमी आधी उकडून घेते ना म्हणून. आणि तुपात परतूयात आपण. हा तूप बरं राहील. नाही दिवांशला जरा पचायला पण हलतो. काय ग, काय झालं? काय नाही, ते मी असंच तुला हेल्प करायला आले. नको, आम्ही आहोत ना, आम्ही दोघी मिळून करू. हा तू जा तुझ्या रूम मध्ये जा. नाही म्हणजे सूप बनवतोय ना, आणि सूप इतक्यात बनवून होईल. जर खूप काही काम असतं तर तुला सांगितलं असतं आम्ही. तू नको काळजी करू, जा आराम कर. अगं ऍक्च्युली मला रूम मध्ये बसून ना खूप बोर होत होतं. सो आय थॉट की मी येऊन तुला हेल्प करेल. छान, मी काहीतरी हेल्प करते. अगं नाही, आम्ही करू. आम्ही करतो. आई व्हिडिओ पॉज करायला हवा होता. अगं बाई बघ सगळं पुढे गेलं. मागे घे, मागे घे. सई, तू व्हिडिओ बघून रेसिपी बनवतेस का? हो. अगं असं तू कुक करत राहिलीस ना तर तुला खूप वेळ लागेल. त्यापेक्षा बेटर वे मी तुला सांगते कसं करायचं, म्हणजे फास्ट कुक होईल ना. आपण तिकडे तुझी
आम्ही तिथे तेच करत होतो ना. तेच आहे, पण मी ते सांगते ना फास्ट फास्ट होईल एकदम. जरा मागे राहा आणि सांग. काय? माझी रूम, देवांची रूम तिकडे आहे. मॅडम मी पहिल्यांदा तुमच्या घरात आलोय ना, मला कसं कळणार की कोणती रूम कोणाची? आता कळलं? निघत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं टार्गेट सई आहे. माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. हो. निघत. हा. देवा, माझं टार्गेट तर तूच आहेस रे. सॉरी हा. सईला मिळवण्यासाठी मला तुला संपवावंच लागेल. देवांश सरांना झोप लागलेली दिसते. त्यांना डिस्टर्ब करायला नको. थोड्या वेळाने सूप आणून देते.
मला जर याला घरात बोलवायचंच असतं तर मी याला मारत मारत इथपर्यंत का आणलं असतं? आता तुझी चोरी पकडली गेलीये म्हटल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करशीलच ना? मॅडम, मी कसं समजवू तुम्हाला? मी नाही घरात घेतलंय याला, माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की मी विक्रमला घरात घुसायला मदत केली आहे म्हणून? मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते, म्हणजे सगळा सोक्षमोक्ष लागेल. नाही हा, पोलिसांना वगैरे बोलवण्याची काही एक गरज नाही. जहागीरदारांची ही अशी बदनामी झाली मला चालणार नाही. नाही नाही भैरवी, सई बरोबरच बोलते. आपण या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच हवं. अगं तिकडे हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे आणि आता सरळ आपल्या घरात घुसतोय. नाही भैरवी, ह्याला जर आत्ता थांबवला नाही ना तर हा सतत आपल्या आयुष्यात येऊन येऊन आपल्याला मनस्ताप देत राहील. तर माझीच चूक झाली. त्या दिवशी हॉस्पिटलमध्येच मी पोलिसांना बोलवायला हवं होतं. बाबा, आपण त्यावेळी फोन केला नाही पण आता फोन करू शकतो ना? हा, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून बोलावते. आई, काय करतेस तू? तू तुझ्या विक्रमला पोलिसांच्या ताब्यात देतेस? तू काय झालंय तुला सई? का करतेस असं? आणि कसली शिक्षा देतेस तू मला? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो ह्याची शिक्षा देतेस तू मला? की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ह्याची शिक्षा? बस विक्रम, अजून किती खोटं बोलणार आहे? एकदा मला फसवून माझ्याशी मैत्री केली आणि त्यातही माझी फसवणूक केलीस तू, आणि अजूनही तसाच वागतोयस. मी ना तुला सोडणार नाही, मी पोलिसांना फोन करणार आहे. हॅलो, आनंदनगर पोलीस स्टेशन. सर, मी देवाण जागीरदारांची बायको बोलते, सई जागीरदार. सर, आमच्या घरामध्ये गुंड शिरला आणि त्याने आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना खूप त्रास दिलाय. प्लीज तुम्ही लवकरात लवकर या. सर प्लीज, थँक्यू. आता पोलीस येतील आणि पोलिसांसमोर सगळा सोक्षमोक्ष लागेल की कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय. नको करूस ग, असं का करतेस तू? तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना पुन्हा फोन कर आणि त्यांना सांग की तू कंप्लेंट मागे घेतेस म्हणून. तुला चांगलंच माहितीये की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, आणि जे काय मी करतोय ते आपल्या दोघांसाठीच करतोय ना. प्लीज असं नको करू ग. आपल्या नवऱ्याला कोणी असं जेलमध्ये टाकतं का? हा, काय नाव तुझं? विक्रम. हे बघ, तू जर का खरंच हिच्याशी लग्न केलं असशील ना तर प्लीज हिला या घरातून घेऊन जा. ताई, जेव्हापासून ही या घरात आली ना तेव्हापासून या घरातली शांतता गेली. एक दिवसही आमचा सुखाचा गेलेला नाहीये. बिचारा माझा मुलगा.
नुसता त्रास आणि मनस्ताप सहन करतोय. भैरवी तू काय बोलतेस? तुझ्या लक्षात येत आहे का? काय बोलते दादा? बरोबरच बोलते मी. तुम्हा सगळ्यांना दिसत नाहीये का? देवांशला बघ, आधी किती हॅपी होता, किती फिट होता, आणि आता बिचाऱ्याची हालत झाली. विक्रम, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तू हे का आणि कशासाठी करतोस हे मला माहित नाही, पण तू हे जे काही करतोस ना, त्याकरता परमेश्वर तुला कधीच क्षमा करणार नाही. मी खरं तर कोणाबद्दल कधी वाईट चिंतत नाही, पण या सगळ्याबद्दल देव तुला अशी शिक्षा देईल ना की तू लक्षात ठेवशील कायम. माझ्या सोन्यासारख्या सुनेला नको नको ते आरोप ऐकून घ्यावे लागतात तुझ्यामुळे. माझ्या मुलाच्या संसाराची राख रांगोळी करतोस तू. हे इतकं सगळं करून तुझ्या जरा जरी लाज शिल्लक असेल ना, तर निघून जा इथून. चालता हो. अगो मला कळतंय हो, या सगळ्यामुळे ना तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुमच्यासारख्या भल्या माणसांचं मन दुखावताना सुद्धा मला खूप त्रास होतोय हो. काकू तुम्ही प्लीज एकदा माझ्या बाजूने विचार करा. तुमच्या सुनेचं नाव दुसऱ्या कोणाबरोबर जोडलं गेलं तर राग येतो ना तुम्हाला, चीड येते ना. चुप. हो पण माझं काय होतच ना. अहो इथे माझी बायको तुमच्या घरात तुमची सून म्हणून वावरते, दुसऱ्या एका मुलाची बायको म्हणून संसार करते, संसाराचं नाटक करते. अर्थात काय होत असेल माझं तुम्हीच सांगा. सई ही आता बाद झालंय. आता किती चांगली माणसं आहे ती, तू का फसवतेस त्यांना? तू तुला पैसेच हवेत ना, मी देतो ना तुला कमवून. तुला हवा तेवढा पैसा देईन मी. सई प्लीज ऐक माझं, तू आत्ताच्या आता माझ्याबरोबर चल, आपल्या घरी जाऊ आपण. सई प्लीज चल. ओ ओके, तर असं आहे का? आत्ता हिचा प्लॅन सगळ्यांसमोर आला. तर या सईने माझ्या मुलाशी फक्त आणि फक्त पैशासाठी लग्न केलंय. पैसे हवे होते म्हणून तू या घरात आलीस ना. तुझं देवांशवर काही प्रेम वगैरे नाही. ताई आहो तुम्ही. वहिनी आता प्लीज, हा तू अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी आत्ता या सईला आणि या विक्रमला दोघांनाही धक्के मारून या घराबाहेर काढणार आहे. ही कीड ना आत्ताच या घराबाहेर गेली पाहिजे, नाहीतर ही अख्खं घर पोखरून काढेल. आणि या घराला प्रोटेक्ट करणं ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे मी तर हे करणारच. सिक्युरिटी, वॉचमॅन. भैरवी मॅम प्लीज असं करू नका. सई खूप साधी आणि सरळ मुलगी हो. मला माहितीये माझी बहीण आहे ती, आणि ती असं कोणाला फसवणार नाही हो. तुमची काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत असेल. हा विक्रमच तिच्यावर खोटे आरोप करत असेल. ती असं नाही करणार हो भैरवी मॅम. प्लीज तुम्ही असं नका करू. एक मिनिट मॅडम, आता पोलीस आले आणि पोलिसांसमोर खरं काय आणि खोटं काय ना याचा सोक्षमोक्ष लागेलच. चल सई, ए चल आई चल.
मला सांगा, एखाद्या व्यक्ती ज्याने गुन्हा केलाय तो गुन्हा केल्यानंतर स्वतःच का कंप्लेंट करेल, का पोलिसांना घरी बोलवेल? हो ना, पण हिला वाटलं नव्हतं ना हिची चोरी अशी पकडली जाईल. ओव्हर कॉन्फिडन्स. पण आज सत्य सगळ्यांसमोर आलंच. सर तुम्हाला माहिती आहे ना, मी असं कधीच करणार नाही. मी स्वतः शॉकेत हे सगळे मेसेज बघून. सर ज्या माणसाचा मला राग येतो त्याला मी मेसेज का करेन? हा खोटे आरोप लावतोय माझ्यावर. प्लीज विश्वास ठेवा. देवांश, हा विक्रम आहे ना, आपल्या सईला मुद्दामून अडकवतोय. एक्झॅक्टली. आय नो हा सगळा प्लॅन या विक्रमचा आहे. आणि हे सगळं ना सईला फसवण्याकरता चाललंय इन्स्पेक्टर. माझा ऐका, तुम्ही या विक्रमला अरेस्ट करून घेऊन जा पोलीस स्टेशनला. देवांश, अरे इतका मोठा बिझनेसमन तू, आणि तूही या सईच्या जाळ्यात अडकलास. काय तू? भैरवी मॅडम, तुम्ही ना बरोबर बोलत होतात. या सईने तुमच्या पोराची पार वाट लावून टाकली. आणि काय ग सई, अगं मी तुला किती साधी समजत होतो, तू तर एक नंबरची लबाड निघालीस ग. अगं बघ त्याच्याकडे, किती साधा आहे, भोळा आहे तो बिचारा. आणि तू काय काय करतेस तू? देवांश, अरे ऐक माझं, प्लीज ऐक, विश्वास ठेव माझ्यावर. अरे तुझ्या चांगुलपणाचा फायदा उचलते ती. बघ जरा माझ्याकडे काय हालत झालीय माझी. अरे मला सोडून पैसा बघून तुझ्याकडे आली होती. बस देवांश, तू ऐक माझं. तू भावासारखा आहेस मला. तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय मी. ऐक माझं. तिच्यावर इतक्या आंधळेपणाने विश्वास टाकू नकोस, बंद करते. अरे ही जशी मला सोडून तुझ्याकडे आली आहे ना, त्याही तुला सोडून पुण्यात तिसऱ्याकडे निघून जाईल. मी लिहून देतो. प्लीज कॉपरेट. खुशीची द्या तुम्ही. लँग्वेज हे बघा, कायदा हातात घेऊ नका. जागीरदार, जर तुम्ही कायदा हातात घेतला तर तुमच्यावर सुद्धा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. आय एम सॉरी इन्स्पेक्टर, माझ्या बायकोबद्दल काहीही ऐकून घेणार नाहीये. हे बघा मिस्टर जागीरदार, आम्ही तुमचा राग समजू शकतो, पण तुमच्या मिसेसने स्वतः या विक्रमला मेसेज करून इथे बोलवलं. जरा मोबाईल दाखवा तुमचा. हे बघा, या मेसेज मध्ये तुमच्या मिसेसने स्वतः विक्रमला इथे येण्याची विनंती केली आणि यात स्पष्ट लिहिलंय की माझा नवरा झोपलाय, तू घरी ये. काय समजायचं? So disgusting. This is so embarrassing. सर मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच याला मेसेज केलेला नाहीये. ज्या व्यक्तीचा मला इतका राग येतो त्याला मी मेसेज का करेन? हे सगळं खोटं आहे. माझ्यावर खोटे आरोप लावले जातात. मी मेसेज नाही केलेला. सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सही सही, रिलॅक्स रिलॅक्स. तुम्हाला काहीच एक्सप्लेन करायची गरज नाही आहे मला. इन्स्पेक्टर, मला तुमचा फोन दाखवा प्लीज. माझा फोन? हो प्लीज, ऐका ना प्लीज. पण कशाला? मी सांगतो तुम्हाला सगळं. मला प्लीज फोन दाखवा. एकच मिनिटाकरता. थँक्यू.
देवांश, हे काय करतोयस तू? सांगतोय, एकच मिनिट प्लीज. मॅडम, मला तुमचा नंबर सांगाल प्लीज? प्लीज प्लीज हे सांगा ना. तुम्हाला एक मेसेज आला असेल, तो प्लीज चेक करा. वाचा तो मेसेज आणि जोरात वाचा प्लीज. ड्युटी संपल्यावर बाहेर फिरायला जाऊया. अहो मिस्टर जागीरदार, काय मस्करी लावली ही? मस्करी? ही मस्करी करतो इन्स्पेक्टर की तुम्ही करताय? ऑन ड्युटी तुम्ही या मॅडमला असे मेसेजेस पाठवताय? सिरियसली लाज नाही वाटत तुम्हाला? अहो मिस्टर जागीरदार, माझा मोबाईल तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतः मेसेज टाईप केलाय त्या मॅडमला. Exactly. I hope you got my point. इन्स्पेक्टर, आत्ता जे तुमच्या बाबतीत घडलंय ना, एक्झॅक्टली तेच सई बाबतीत घडलंय. कोणीतरी सईंच्या फोनवरून या विक्रमला ते मेसेजेस केलेत. कोणीतरी फसवतोय सईला. आणि हा विक्रम फ्रॉड माणूस आहे सर. माझ्या बायकोवर खूप विश्वास आहे. कोणी काही बोललं, काही तरी माझ्या बायकोवरचा विश्वास कमी होणार नाही. आई, तुझं सई बद्दलचं मत चांगलं नसलं तरी तू किती लॉजिकली विचार करू शकतेस याची कल्पना आहे मला. आणि तू सिरियसली या विक्रमवर विश्वास ठेवत होतीस? तू एकदा पण सईच्या बाजूने विचार करायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. तुझे कमिशनर पर्यंतचे कॉन्टॅक्ट आहे. तुला हवं असतं तर तू 2 मिनिटात हा सगळा मॅटर सॉल्व्ह करू शकली असते. तू काहीच केलं नाही. आणि चल सईसाठी सोड, पण आपल्या फॅमिलीच्या नावासाठी जागीरदारांच्या घरी या विक्रममुळे पोलीस आले. आपलं स्टेटस अदरवाईज किती जपतेस तू? पण आता काय झालंय तुला? काय या विक्रमवर विश्वास ठेवतेस? देवांश, या मुलीने आपलं नाव आधीच धुळीला मिळवलंय. इतकं नाव खराब केलंय आपलं. आई, अगं सईची काहीच चूक नाहीये या सगळ्या. ती कशी मुलगी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ती नाही करू शकत हे सगळं. तू एनिवे, इन्स्पेक्टर मी स्वतः फोन करतोय कमिशनरांना. हॅलो कमिशनर.
हा मी इन्स्पेक्टरला देतो. येस. हॅलो सर. ओके सर. येस सर. मी लगेचच विक्रमला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेतो. ओके सर. घेऊन चला त्याला. ऐका माझं. ऐका तर काय म्हणता. ऐका तर सई ऐक माझं.